पुन्हा एकदा बँकॉक शहर आणि आपण आहोत आता संध्याकाळच्या वेळेस एशियाटिक जो रिव्हरफ्रंट एरिया आहे त्या प्रॉपर्टीमध्ये आहोत. आता इथे एंटर करतो आहे आपण एशियाटिकमध्ये. हा एंट्रन्स आहे. मेन सिटी सेंटरच्या जवळ शायो फ्राया रिव्हर जी आहे ती बँकॉक शहराला पूर्ण 2 हाफ्समध्ये दुभंगते. तर त्या शायो फ्राया रिव्हरची आज क्रूज आपण करणार आहोत. त्याचं बोर्डिंग जे आहे ते इथून आहे एशियाटिकमधून. तर आपण आता इथे पोहोचलो आहोत. आणि ही जी आहे ती वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग्स जी आहे मानखॉम टॉवर, तो देखील आपल्याला दिसत आहे इथे एशियाटिकच्या बाजूला. ह्याच्यावरनं बँकॉक शहराचे छान व्ह्यूज दिसतात आपल्याला. सो हा छान अगदी रिव्हरफ्रंट असा डेव्हलप केलेला आहे. तर ह्याच्या इथे आपण जाऊ आता. या रिव्हरफ्रंट एरियामध्ये वेगवेगळे एक्झिट्स म्हणता येईल किंवा एंट्रन्सेस म्हणता येईल असे आहेत. तर आम्हाला वेअरहाऊस नंबर 7मध्ये जायचं आहे आणि तिथनं मग आमचं शायो फ्राया रिव्हर क्रूजमध्ये बोर्डिंग होईल. इथे मनी एक्सचेंज देखील आहे अवेलेबल आणि बाकी सगळे शॉपिंग वगैरे सगळे एरियाज आपल्याला पाहायला मिळतील इथे. सो इट इज अ व्हेरी नाईसली केप्ट एरिया. सो इथे छान अगदी डायनिंग एरियाज वगैरे आणि खूपच छान शॉपिंग वगैरे देखील अवेलेबल आहे. आणि हे जे फेमस फेरिस व्हील आहे ते देखील इथे दिसतं आहे आपल्याला एशियाटिकचं. सो हे सगळे शॉपिंग एरियाज वगैरे आहेत आणि अतिशय छान अफोर्डेबल अशा प्रकारचं हे आहे एशियाटिक. सो आपण जरूर इथे प्लॅन करा या थायलंडमध्ये बँकॉकमध्ये आणि शॉपिंग करा. शायो फ्राया रिव्हर क्रूज वगैरे करून इथला आनंद लुटा. पुन्हा भेटू मित्रहो. नमस्कार.